अजित चौहान एक सामान्य कुटुंबातून आलेला, ज्याने आपल्या मेहनतीने आपली स्वप्न साकार केली आणि प्रो कबड्डी लीग मध्ये स्थान मिळवलं। आज त्याची कथा म्हणजे स्वप्नाच्या मागे लागण्याची आणि ती स्वप्न साकार होण्याची प्रेरणादायक गोष्ट आहे। त्याचा गावापासून पीकेएल पर्यंतचा प्रवास एक अशी कहाणी आहे ज्यात संघर्ष आहे, मेहनत आहे आणि आहे स्वप्न साकारण्याची जिद्द। पहा कसा त्याने आपल्या जीवनात नवा रंग भरला। गावाच्या गल्लीतून कबड्डीचे स्वप्न बघणाऱ्या अजितची सफर त्याच्या इच्छाशक्तीची साक्ष देते। जर मी यूपीतून मी जेव्हा 5 वर्ष होतो तेव्हा मी पुण्यामध्ये शिफ्ट झालो। पप्पा गाडीचे ट्रॅव्हल चालवायचे, म्हणजे मोठी गाडी असते स्वरचाकी ती चालवायची पहिले। घरात माझ्या बाबा, आई आणि बारका भाऊ आहे, मी चौघ आहे आम्ही। लहानपणात खेळ म्हणून कबड्डीची गंमत होती, पण लवकरच हा खेळ त्याच्या जीवनात महत्त्वाचा भाग बनून गेला। कबड्डी खेळताना प्रॉब्लेम नाही होते की काम पण करायचं आहे, घरचं काम करायचं आहे, फादरसोबत कामाला जायचं आहे, त्यासोबत कबड्डी पण चालू होती, माझी किक बॉक्सिंग पण चालू होती, त्यासोबत लय स्ट्रगल होतं लाईफमध्ये। सगळं करायचं, अभ्यास पण त्यात लय काय काय। Oh, my story, my name, my point, my glory, and that is a mighty super raid. प्रत्येक क्षण एक संघर्ष होता। अजितला प्रत्येक पडाव जिंकायचा होता। घरात संघर्ष होता, पण त्याने कबड्डी सोडली नाही। प्रत्येक महान खेळाडूचा प्रवास घरातील सहाय्यावर आधारित असतो। अजितचा कठीण प्रवास सुद्धा त्याच्या घरच्यांच्या सहाय्यानेच शक्य झाला। स्टार्टिंगला जेव्हा खेळायला लागलो मी लागत होतं, आम्हाला जखम व्हायची, पण घरच्यांनी सपोर्ट जेव्हा केला नाही, म्हणलं की नको लागतं इथं, नको खेळू हे गेम, चांगला गेम नाही आहे। माझं गेम सुधारलं आणि चांगलं खेळायला लागलो, वरच्या लेवलला खेळायला लागलो, मग घरच्यांनी मी सपोर्ट केला फुल। अजितचा कबड्डीचा प्रवास एक स्वयंपूर्ण कहाणी आहे। शून्यातून शिखरापर्यंत येण्यासाठी त्याने जे धाडस दाखवलं ते प्रेरणादायक आहे। मी 7वीला शाळेत होतो, तिथं नगरपालिका शाळेत। तिथून शाळेत सुटल्यानंतर खिडकीतून बघायचो आम्ही खाली काय नाही, सुटल्यानंतर असं मग खाली 4, 5, 6 पोरं प्रॅक्टिस करायची आणि त्यांच्यासोबत कोच होते आमचे संतोष सर, ते त्यांना ट्रेनिंग द्यायची, रनिंग सपाट्या याच्यावरती घ्यायची। आम्ही बघायचो काय करतात ती रोज। 2-3 दिवस झाले बघत होतो आम्ही, पोरं मित्र आमचे। मग एका दिवशी आम्ही त्यांना विचारलं तिथं, सर काय घेता तुम्ही इथं, काय चाललंय? ते म्हणलं की आम्ही कबड्डीची प्रॅक्टिस घेतो इथं, प्रोफेशनल कबड्डी प्रॅक्टिस शिकवतो इथं आम्ही कबड्डी। मग आम्ही त्यांना सांगितलं सर आम्ही पण जॉईन करू शकतो का? ते म्हणले हो येऊ शकता तुम्ही। मग आम्ही जॉईन केली तिथे कबड्डीची, पोरांनी सगळी मित्र YKS पण युवा कबड्डी लीग, युवा कबड्डी सिरीज जे खराडीमध्ये झाली आमची पुण्यामध्ये, ते महाराष्ट्रात पहिल्या लीग झाली ती युवा कबड्डी लीग। त्यामध्ये पण मी नांदेडकडून खेळलो, चांगला गेम झाला तिथं माझा। तिथं 239 पॉईंट मारले मी तिथं आणि बेस्ट प्लेअर भेटला मला तिथं YKSला। प्रो कबड्डी लीग मध्ये खेळणं हे प्रत्येक कबड्डी खेळाडूचं स्वप्न असतं। अजितला ती संधी मिळाली। युवामध्ये साईन घेतली होती माझी NOP साठी। सगळ्यांची इच्छा असते प्रो कबड्डी खेळायची, सगळी प्लेअरची। कन्फर्म केला की अजित चव्हाणने साईन केली मुंबईला। चांगलं वाटलं मला, घरच्यांना सांगितलं मी आता मी TV मध्ये दिसणार, घरचे पण लय खुश झाले। असं स्वप्न तर नव्हतं काय कुठल्या टीममध्ये जायचं, पण प्रो कबड्डी खेळायचं होतं, स्वप्न होता, पण कुठल्या टीममध्ये नाही, जी टीम चांगली ते टीम खेळणं। बट यू मुंबा मला आवडायची आणि यू मुंबईमध्ये आमचे अनुकुमार सर होते खेळायला, ते मला चांगलं आवडायचे, त्यांचे बोनस स्केल स्पीड चांगली होती, म्हणून यू मुंबईकडून खेळायचं होतं मला। 19-year-old left raider अजित। पीकेएलने अजितच्या खेळालाच नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वाला पण नवीन दिशा दिली। तेव्हा तर अनुकुमार सरचं आवडायचे मला, की त्यांची गेम चांगला होता आणि स्पीड होती, त्यांनी ट्रॉफी पण देऊन दिली मला दुसऱ्या सीझनमध्ये। मला तेच आवडायचे अनुकुमार सर, त्यांच्यासोबत त्यांच्यासारखंच खेळायचं होतं मला। चांगलं खाणं, डाएट, चांगली प्रॅक्टिस सगळं भेटलं इथं प्रो कबड्डीमध्ये।
आणि पर्सनल फिजिओ पण भेटला आम्हाला, जे आम्हाला माहीत पण नव्हतं फिजिओ काय असतो ते पण कळालं आम्हाला. मसाजर असतो असं आम्हाला माहीत पण नव्हतं. असं PKLमुळं लय जणांचं चांगलं झालं आहे, लय प्लेयरचं घरचं चांगलं झालं आहे. जे गरीब घरचे होते, गरीब कुटुंबाचे होते, त्यांचं पैशाचं जे आहे ते, आणि ज्यांना राहिलं नाही खायला नाही ते पोरं पण आता चांगले राहतात, चांगलं खातात, चांगली डाएट घेतात. PKLने चांगला सपोर्ट केला. अजित चव्हाण. अजितची कहाणी म्हणजे एका मुलाची कहाणी, ज्याने जिथे संधी मिळाली तिथून सुरुवात केली, जे काम पडेल ते केलं. काम मोठं असू दे की लहान, प्रत्येक कामात मेहनतीची छाप सोडली. तसं तर मी स्टार्टिंगला 9वीला होतो तेव्हा, 9वी एंडिंगला, 9वी 10वीच्या एंडिंगला, तेव्हा मी वेटरचं काम करायचो. ऑर्डर बोलतो आम्ही तसं त्यांना. लग्नात जायचो जेवण वाढायला, ते केलं आहे मी 5-6 महिने. त्यानंतर बेगारी काम केलं आहे. बिल्डिंग बनवतो ना आपण, बेगारी काम, बिल्डिंगला सिमेंट घेऊन जायचं, विटा घेऊन जायचं, ते काम केलं आहे. त्यानंतर डिलिव्हरीचं पण काम केलं आहे, फादरसोबत पण काम केलं आहे. भाजी विकायचं, संडेला मार्केट असायचो आमचं इकडे डांगी चौकात, तिथं भाजी विकायचो मी. दिवसून रात्र, पूर्ण रात्र दिवस तिथे असायचो आम्ही. लई काम केलं तसं तर. आणि हार्डवर्कमुळं पुढं आलो आहे मी आता सध्यामध्ये. हार्डवर्क जेवढं केलं त्याच्यामुळे पुढं आलो. Ajit Chauhan, remember that name, remember that face. Look at those kicks because he'll get the job done. जेव्हा मॅचला उतरलो मी मॅटवर, लाइटिंग पब्लिक बघून मी स्वतः कसं हे झालो, कन्फ्यूज झालो. म्हणलं अरे कसं खेळायचं आता, एवढं पब्लिक आहे, एवढं लाइटिंग आहे, कसं खेळायचं. पण कोच सर आमचे कॅप्टन भाईसाहेबने बोलले की जे तुझं गेम आहे तेच खेळ, जे तू आपल्या स्टेटला खेळतो, जिल्ह्याला खेळतो तसंच खेळ, तू चांगलं खेळशील. Rock super tackle opportunity as well. Patna Pirates have a golden chance. Ajit is surprised. सुनील भाईसाहेब चांगले कॅप्टन आहेत, ते इंडिया लेवलवर पण खेळले आहेत. ते टीमला चांगलं वाटतंय की तसं कॅप्टन भेटला आम्हाला, इंडिया लेवलचा कॅप्टन भेटला आम्हाला. बट मी जेव्हा बारीक होतो तेव्हा मी पिक्चर बघितलं होतं भाग मिल्खा. ते पिक्चर लय आवडलं होतं मला. त्याची मेहनत मिल्खाची, जे त्याने जे केलं ते इंडियाच्या प्लेयरसाठी, त्यांनी जेवढं मेहनत केलं ते बघून मला इन्स्पायर झालो जास्त. मी ते पिक्चर बघून आवडलं होतं मला. फ्युचर गोल म्हणलं तर मला हार्ड प्रॅक्टिसची गरज आहे. म्हणजे हार्ड प्रॅक्टिस करायचं आहे, जेवढी प्रॅक्टिस करायची चांगली करायला लागेल, अजून प्रॅक्टिस, अजून माझे गेम इम्प्रूव्ह करायला लागेल मला. आणि माझा फ्युचर गोल म्हणला तर मला इंडिया खेळायचं आहे, इंडियाला गोल्ड आणून द्यायची. तेव्हा मी कुठलं पण किट घालायचो, जे नंबर्स किट भेटलं ते नंबर्स घालायचो. बट जसं बाबुराव चांद्रे ह्याच्यामध्ये आलो, मी संघामध्ये आलो, आमच्या सरांच्या संघामध्ये. तेव्हा मी पहिलं मॅच खेळलो ज्युनियरमध्ये, वडगाव शाणीला खेळलो. तिथं खेळलो स्टेट लेवल टुर्नामेंटमध्ये 75,000 रुपये प्राईज होतं तिथं. तेव्हा तिथं त्यांचं किट नव्हतं माझं मापाचं, म्हणजे मला किट मी असंच गेलो. पहिली मॅच होतं माझा बाबुराव चांद्रे क्लबकडून. मग तिथं मला किट दिला गेला सूरज देसाईचं. आता ते बाबुराव चांद्रेकडून खेळायचे, सिद्ध देसाईचे भाऊ. त्यांचं किट भेटला मला, 9 नंबर, खाली नाव लिहिलं तर सूरज देसाई. तर मी म्हणलो दादाला विचारलं, दादा माझं नाव अजित आहे, खाली कोणाचं नाव लिहिलं आहे सूरज, हे किट घालू का मी. मग ते म्हणले हां हेच किट घालतो, सूरज दादाचं नाव आहे, तुझं नावच किट आलं नाही अजून, तू हे नाव घेऊन खेळ. मग तेव्हापासून मी 9 नंबरच घेतो. स्वप्न जशी मोठी होतात तशी भविष्याची आशा सुद्धा बदलते. काही लोकांसाठी हा प्रवास केवळ आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर त्यांना त्यांच्या जवळच्या लोकांसाठी काहीतरी करण्याची संधी असते. आपल्या परिवाराला स्वतःचं असं घर द्यावं अशी ही इच्छा असते. खूपच पैसे आले तसं तर लय काय करायचं मला. लडाख बिदाखवर फिरायला जायचंय, पण ते सगळं मागं ठेवून मला फक्त स्वतःची जागा घ्यायची आहे आणि स्वतःचं घर बांधायचं आहे, घरच्यांना शिफ्ट करायचं आहे घरमध्ये. कसं भाड्या रूममध्ये राहतो आम्ही आत्ता, पण भाड्याच्या रूम सिंगल रूममध्ये राहतो आम्ही. आई वडील भाजी करतात, मग त्यांना बघूच वाटत नाही मला. आता एवढं खेळतोय, चांगले पैसे आल्यानंतर स्वतःचा जागा घेणार, स्वतःचं घर बांधणार आणि घरच्यांना सेटल करणार. ही होती एक रायझिंग स्टार अजित चौहानची गोष्ट. एक असा प्रवास जिथे स्वप्न, निर्धार आणि मेहनत यांचा मेळ झाला. आम्हाला आशा आहे की त्याची गोष्ट ऐकून तुम्हाला नवी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल आणि ती तुमच्या स्वप्नांना पूर्ण करायला तुम्हाला नक्की प्रेरित करेल.